नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक राहुल तीर्थकर आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मागील काही व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण इक्विलिब्रियम हा टॉपिक अभ्यास करतोय. आपण प्रॉब्लेम्स ऑन लॅमिस थेरम पाहिले. आता इक्विलिब्रियम या टॉपिकमधील पुढचा पार्ट म्हणजे बीम आणि टाइप्स ऑफ बीम्स. आता बीम या टॉपिकवरतीही प्रॉब्लेम्स विचारले जातात. फॉर सॉल्विंग द प्रॉब्लेम्स ऑन बीम्स जे काही कन्सेप्ट्स आहेत ते सर्वप्रथम आपण पाहूयात. आता पहिल्यांदा बीम म्हणजे काय हे पाहूया. बीम म्हणजे हॉरिझॉन्टल मेंबर ऑफ द स्ट्रक्चर. डेफिनेशन जर पाहिली तर बीम म्हणजे horizontal member of हॉरिझॉन्टल मेंबर ऑफ द स्ट्रक्चर म्हणजे बीम. आणि बीम जे आहे दॅट इज सब्जेक्टेड टू ट्रान्सवर्स लोड. म्हणजे बीम जे आहे दॅट इज सब्जेक्टेड टू व्हर्टिकल लोड्स. आता बीमची जर डेफिनेशन पाहिल्यानंतर त्याची डायग्राम जर पाहिली दिस इज कॉल्ड एज ए बीम. बीम म्हणजे हॉरिझॉन्टल मेंबर ऑफ द स्ट्रक्चर. आणि त्यानंतर हा जो आहे दिस इज लेफ्ट हँड सपोर्ट. आणि हा जो आहे तो आहे राईट हँड सपोर्ट. आणि हे एल म्हणजे काय तर एल म्हणजे लेंथ ऑफ बीम. ज्याला आपण स्पॅन असेही देखील म्हणतो. स्पॅन ऑफ बीम. एल म्हणजे लेंथ ऑफ बीम किंवा स्पॅन ऑफ बीम. चला तर मग आपण या बीमचे काही टाइप्स आहेत जे आपल्याला एक्झाममध्ये विचारतात ते आपण टाइप्स पाहूयात. टाइप्स ऑफ बीम. बीमचे साधारण वेगवेगळे असे 5 टाइप्स आहेत. तर हे 5 टाइप्स कोणते ते आपण सर्वप्रथम पाहूयात. पहिली जी आहे दॅट इज सिम्पली सपोर्टेड बीम. आता सिम्पली सपोर्टेड बीम म्हणजे काय. बीम विच इज सपोर्टेड ॲट बोथ एंड्स. याची डेफिनेशन काय तर बीम supported at both ends. ही बीमची डायग्राम जर पाहिली तर बीमची डायग्राम जी आहे याच्यामध्ये this is a beam. आणि हे जे आहेत
ॲट एंड्स हे आहेत सपोर्ट. ही आहे सिम्पली सपोर्टेड बीम. बीमचं डेजिग्नेशन किंवा बीमला आपण ए बी ही बीम आहे आणि त्यानंतर आर ए आणि आर बी हे दोन सपोर्ट आहेत. ए बी जी आहे ती बीम आहे, आर ए आणि आर बी जे आहेत ते सपोर्ट आहेत. याला म्हणायचं सिम्पली सपोर्टेड बीम. बीम सपोर्टेड ॲट बोथ द एंड्स. बीमच्या एंडला सपोर्ट्स असतील तर दॅट बीम इज कॉल्ड ॲज ए सिम्पली सपोर्टेड बीम. म्हणजे इथून पुढे प्रॉब्लेम्समध्ये सिम्पली सपोर्टेड बीम म्हटलं की आपली डायग्रॅम ही अशीच असली पाहिजे. ही हॉरिझॉन्टल आहे ती बीम आहे आणि बीमच्या लेफ्ट हँड साईडला एंडला आणि राईट हँड साईडला एंडला एक सपोर्ट आहे. ए या ठिकाणी असलेला सपोर्ट आर ए, बी या ठिकाणी सपोर्ट असलेला आर बी. तर या स्ट्रक्चरला आपण काय म्हणणार आहे, सिम्पली सपोर्टेड बीम. नेक्स्ट बीमचा जो टाईप आहे दॅट इज कॉल्ड एज ए कॅन्टिलिव्हर बीम. आता कॅन्टिलिव्हर बीम म्हणजे काय, बीम विच इज फिक्स्ड ॲट वन एंड. and free at another end. Free at another end. This horizontal member is again beam. ही horizontal beam AB आहे. त्याच्यामध्ये वन एंड ऑफ द बीम इज फिक्स्ड. बीमचं एक एंड जे आहे दॅट इज फिक्स्ड इन वॉल. जे वॉलमध्ये फिक्स आहे याला आपण वॉल असं म्हणणार आहोत. आणि बीमचं हे एंड जे आहे दॅट इज फ्री एंड. धिस टाईप ऑफ बीम इज कॉल्ड ॲज कॅन्टिलिव्हर बीम. कॅन्टिलिव्हर बीममध्ये वन एंड इज फिक्स्ड. धिस फिक्स्ड एंड मे बी इन द वॉल आणि राईट हँड साईडचा एंड जे आहे दॅट इज फ्री. तुम्ही राईट हँड साईडला वॉल काढू शकता, लेफ्ट एंड फ्री ठेवू शकता. म्हणजेच काय, बीममध्ये एक एंड हे फिक्स आहे आणि दुसरा एंड जे आहे दॅट इज फ्री. सच टाईप ऑफ बीम्स आर कॉल्ड ॲज कॅन्टिलिव्हर बीम. नेक्स्ट टाईप जो आहे दॅट इज ओव्हरहँग बीम. आता या टाईपमध्ये पहा, इफ एंड पोर्शन ऑफ द बीम और एंड पोर्शन ऑफ बीम is extended beyond support, such types of beams are called as overhang beam. आता या ओव्हरहँग बीममध्ये नेमकं आहे तरी काय. आता इथं जर पाहिलं, this horizontal member is called as a beam.
आणि इथं जर पाहिलं हा लेफ्ट हँड सपोर्ट आहे आणि इथे राईट हँड सपोर्ट आहे. बीम जे आहे दॅट इज ए बी आणि इथं लिहितोय मी सी. ए बी इज कॉल्ड ॲज ए बीम आणि आर ए अँड आर सी दीज आर टू सपोर्ट्स. आणि याच्यामध्ये धिस पोर्शन जो आहे हा जो आहे दॅट इज कॉल्ड ॲज ए ओव्हरहँग पोर्शन. This beam is overhang at right hand side. ही जी बीम आहे राईट हँड साईडला हिचा ओव्हरहँग पोर्शन आहे. मे बी हा ओव्हरहँग पोर्शन लेफ्ट हँड साईडला देखील असू शकतो. जस्ट लाईक धिस. हे हॉरिझॉन्टल मेंबर ऑफ द स्ट्रक्चर दॅट इज बीम. ही बीम ए बी आहे. बीम ए बीला इथे सपोर्ट आहे आणि इथे एक सपोर्ट आहे. इथं पॉईंट जो आहे दॅट इज कॉल्ड एज ए सी पॉईंट. आर सी इज सपोर्ट. आर बी इज ऑल्सो ए सपोर्ट अँड ए सी इज ओव्हरहँग. ए सी हा ओव्हरहँग आहे. ही बीम जी आहे ती लेफ्ट हँड साईडला ओव्हरहँग पोर्शन आहे. कदाचित याहीपेक्षा वेगळं म्हणजे दोन्हीही साईडला बीम ही ओव्हरहँग असू शकते. म्हणजे कशी तर ही बीम ए बी आहे. या बीमला इथे एक सपोर्ट आहे आणि इथे एक सपोर्ट आहे. हा सपोर्ट सपोज पॉईंट सी आणि हा पॉईंट डी. तर आर सी अँड आर डी दीज आर टू सपोर्ट्स. अशा प्रकारच्या बीमला डबल ओव्हरहँग बीम असं म्हणतात. हे जे आहे राईट हँड साईड ओव्हरहँग बीम. इथे लेफ्ट हँड साईड ओव्हरहँग आहे. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, ओव्हरहँग बीममध्ये एंड पोर्शन जो आहे तो एक्सटेंडेड बियॉन्ड सपोर्ट. कुठलाही बीमचा एखादा एंड जो आहे तो सपोर्टच्या बाहेर ओव्हरहँग आहे, एक्सटेंडेड आहे, बाहेर आहे. सपोर्टपासून बाहेर असलेला हा पोर्शन म्हणजे ओव्हरहँग. तर अशा प्रकारच्या बीम्सला आपण ओव्हरहँग बीम असं म्हणतो. इथे जर बघितलं सपोर्ट आर ए आणि आर सी आहे. सी बी हा ओव्हरहँग पोर्शन आहे. ह्या इथे जर पाहिलं ए सी हा ओव्हरहँग पोर्शन आहे. सी पॉईंटला आणि बी पॉईंटला सपोर्ट्स आहेत. या इथे जर पाहिलं तर बीम इज एक्सटेंडेड बियॉन्ड सपोर्ट. बीम हे सपोर्टच्या बाहेर एक्सटेंड केली आहे. ए सी हा पोर्शन हा एक्सटेंडेड आहे. त्याचप्रमाणे डी बी हा पोर्शन एक्सटेंडेड आहे. अशा प्रकारच्या बीम्सना आपण ओव्हरहँगिंग बीम किंवा ओव्हरहँग बीम असं म्हणतो. नेक्स्ट बीमचा जो टाईप आहे दॅट इज फिक्स्ड बीम. इथं काय आहे, बोथ द एंड्स ऑफ बीम आर फिक्स्ड इन वॉल. बीमचे दोन्हीही एंड हे भिंतीमध्ये फिक्स आहेत. आता हे हॉरिझॉन्टल
member, this is called as a beam AB. आणि या बीमचे दोन्हीही एंड जे आहेत दे आर फिक्स्ड इन वॉल. अशा प्रकारच्या बीम्सना आपण फिक्स्ड बीम असं म्हणतो. इथे ए बी ही बीम आहे आणि हा लेफ्ट हँड साईडची वॉल आणि इकडे राईट हँड साईडची वॉल आहे. अशा प्रकारच्या बीम्सना आपण फिक्स्ड बीम म्हणतो. त्यानंतर पुढील जो टाईप आहे दॅट इज कॉल्ड एज अ कंटिन्युअस बीम. हा फोर्थ टाईप. आणि फिफ्थ टाईप जो आहे ते आहे कंटिन्युअस बीम. आता कंटिन्युअस बीम म्हणजे काय? बीम इज सपोर्टेड ऑन मोर दॅन 2 सपोर्ट्स. जी बीम दोनापेक्षा जास्त सपोर्टवरती आहे अशा बीम्सना आपण कंटिन्युअस बीम असं म्हणतो. दिस हॉरिझॉन्टल मेंबर इज कॉल्ड एज अ बीम. या बीमला आपण नाव देऊया ए बी. ही बीम आहे बीम ए बी. आणि इथे जर पाहिलं तर हा सपोर्ट जो आहे दॅट इज सपोर्ट ॲट ए म्हणजे आर ए. इथे जर सपोर्ट ॲट बी जर काढलं दिस इज कॉल्ड एज आर बी. आता तुम्ही जर पाहिलं धिस बीम इज सपोर्टेड ॲट एंड्स. अशा बीमला आपण सिम्पली सपोर्टेड बीम असं म्हणतो. पण याच्याऐवजी इथं काय आहे कंटिन्युअस बीम आहे. बीम सपोर्टेड ऑन मोर दॅन 2 सपोर्ट्स. इथे एंडला सपोर्ट असतील तर सिम्पली सपोर्टेड बीम आणि एंड व्यतिरिक्त आणखी एक्स्ट्रा सपोर्ट मोर दॅन 2 सपोर्ट्स. आता इथे 2 आहेत. मी जर इथं आणखी एक सपोर्ट काढला तर इथे पॉईंट सी म्हणेन मी आणि इथे सपोर्ट असेल आर सी. तर ही झाली कंटिन्युअस बीम. मग कंटिन्युअस बीममध्ये 2पेक्षा जास्त सपोर्ट असले पाहिजेत. मग ते 3 असू शकतात, कदाचित 4ही असू शकतात. इथे पॉईंट डी घेतला, इथे सपोर्ट असेल आर डी. दिस इज ऑल्सो ए कंटिन्युअस बीम. ही सुद्धा कंटिन्युअस बीमच आहे. म्हणजे 2पेक्षा जास्त म्हणजे 3 असू शकतात किंवा 4 असू शकतात किंवा मोर दॅन 4 ही असू शकतात. तर अशा प्रकारच्या बीम्सला आपण कंटिन्युअस बीम असं म्हणतो. बीम विच इज सपोर्टेड ऑन मोर दॅन 2 सपोर्ट्स इज कॉल्ड कंटिन्युअस बीम.